परिषदेमध्ये सभापती राम शिंदेंनीही नीलम गोऱ्हेंचा निकाल होल्ड केला। होतं, परंतु सरकारने चौकशी केली नाही, तथापि मी असा निर्णय जाहीर करते असं देखील यामध्ये सांगण्यात आलं। त्यामुळे ही सगळी गोंधळाची परिस्थिती पाहता त्यामध्ये या चर्चेच्या अनुषंगाने आणि झालेल्या प्रकाराच्या अनुषंगाने जो रुलिंग देणं अपेक्षित आहे तर ते मी रुलिंग लवकरच देतो। ते रुलिंग मी राखून ठेवलंय आणि त्यामुळं ते रुलिंग राखून ठेवलेलं आहे, मी लवकरात लवकर त्याचं रुलिंग देईन। आणि नक्कीच हे काय घडलंय आणि घडतंय त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत मंत्री जयकुमार गोरे। आपण गेस्ट सेंटरला जाऊन त्यांच्याशी चर्चा करूया। जयकुमार गोरेजी, आपलं स्वागत आहे झिरो आवरच्या गेस्ट सेंटरमध्ये। आज जे काही नाट्य रंगलेलं होतं त्याच्यामध्ये आपण सुद्धा विधान परिषदेमध्ये आक्षेप घेतला नीलम गोऱ्हेंच्या निर्णयाबद्दल, परंतु या नाट्याची सगळी सुरुवात साताऱ्यात झाली आणि त्याच्यावरती प्रचंड मोठा शिवसेनेचा आक्षेप आहे, त्यावरती तुमचं म्हणणं काय आहे? आपण आपल्याच चॅनलवर आपण जे व्हिडिओ दाखवत आहे ते व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण बघा की जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होती आणि ती निवडणूक असताना जिल्हा परिषदेच्या प्रिमायसेसमध्ये जिल्हा परिषद सदस्य कोणी येऊ नये असे जिल्हा परिषद निवडणूक निर्णय अधिकारी विद्यमान कलेक्टर यांचे निर्देश होते। आणि तसे निर्देश असताना सुद्धा पालकमंत्री महोदय सातत्यानं त्या जिल्हा परिषद प्रिमायसेसमध्ये जाताना आपण पाहतोय, जाताना सोबत असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन जाताना आपण पाहतोय, त्यासोबत कायद्याचं उल्लंघन होताना आपण पाहतोय, सदस्यांना सोबत घेऊन जाताना आपण पाहतोय। आणि ज्या सदस्यांच्यावर गुन्हा दाखल होता 307 आणि अपहरणाचा गुन्हा दाखल आहे अशा सदस्यांना पालकमंत्री स्वतःच्या गाडीत घेऊन येत आहेत, समोर घेऊन जात आहेत, समोर पोलीस थांबवत आहेत, पोलिसांच्या समोर पोलिसांना ढकलून बाजूला करतायत, त्यांना शिवीगाळ करतायत आणि ते घेऊन जात आहेत। ही वस्तुस्थिती आपण सगळेजण बघतोय। आणि वरती जो आपण व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ सभागृह जिथं मतदान होणार आहे तिथून 5 मीटर अंतरावर आहे, तिथं शेकडो कार्यकर्त्यांचं झुंबड त्या ठिकाणी आपण सगळेजण पाहतोय। अशा परिस्थितीमध्ये निवडणूक कशी होईल? तेव्हा पालकमंत्री म्हणून आपण जबाबदार व्यक्ती आहोत, निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये कायद्याचं पालन आपण केलं पाहिजे आणि याची सगळी जबाबदारी त्यांची होती। कदाचित माहिती नाही असं त्यांनी का केलं, परंतु ही परिस्थिती तुम्ही सगळ्यांनी बघितल्यावर या सगळ्या घटनेला कोण जबाबदार आहे? बरं, हजारो कार्यकर्ते जेव्हा तुम्ही जिल्हा परिषदेच्या प्रिमायसेसमध्ये जयकुमारजी, तुम्हाला या सगळ्या परिस्थितीत असं तर म्हणायचं आहे का की त्यांनी निवडणूकच मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न केला होता? बिलकुल आपण पाहताय ना, मी सांगण्याची आवश्यकता नाही, तुम्हीच तुमच्या चॅनलवर दाखवले की ज्या कंपाऊंडच्या आत फक्त सदस्यांनी आत जायचंय त्या कंपाऊंडच्या आत शेकडो हजारो कार्यकर्ते तुम्ही पाहताय की तिथे जात आहेत आणि कशा पद्धतीनं आपण पाहिलं की पण जयकुमारजी तिथे तुमचेही मंत्री दिसत आहेत ना, बाकी सगळ्या गोष्टी तिथे शिवेंद्रराजे भोसले पण दिसत आहेत। शिवेंद्रराजे भोसले हे गेल्यानंतर यांनी जेव्हा सगळा आकांड तांडव झालं तेव्हा शिवेंद्र महाराज गेले। शेवटी परिस्थिती बघून कार्यकर्त्यांना जर पुढे जायलाच जागा नसेल, जिल्हा परिषद सदस्यांची अडवणूक तिथं होते आणि ही व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, आम्ही सर्कल करतोय, तिथे शिवेंद्रराजे भोसले आणि त्याचबरोबर शंभूराज देसाई आमने सामने दिसत आहेत या व्हिडिओमध्ये एकाच वेळेला। आपण पहा ना का आपले सामने आहेत। एवढे कार्यकर्ते जर मतदान ज्या हॉलमध्ये होते ते तिथून 10 मीटर अंतरावर ते हॉल आहे आणि त्या ठिकाणी जर हे बघा आपण समोर व्हिडिओ दाखवतोय किती संख्या आहे, एवढ्या संख्येनं जर कार्यकर्ते दिले जातात, पोलिसांनी कारवाई करायची नाही, पोलिसांनी थांबवायचंच नाही सभागृहात जाताना कोणाला, असं थोडी होईल। नाही, पण ते कार्यकर्ते नाहीत आणि ते पोलीस आहेत असा शंभूराज देसाईंचा दावा आहे आणि म्हणूनच त्यांचा पोलिसांवरती आक्षेप आहे या प्रकरणामध्ये। आता व्हिडिओ आपण पहा, कोण आहे ते पण पहा। आणि माझं म्हणणं पहिला विषय आहे की पालकमंत्री म्हणून किंवा ही परिस्थिती करत असताना त्यांचं काम आहे का त्या ठिकाणी जाणं, निवडणुकीच्या कायद्याचं उल्लंघन करण्याची आवश्यकता आहे का, हे सगळं आपण पाहिलं पाहिजे ना। एकतर्फी आपण जेव्हा सदस्यांचा विषय आहे, मला एक सांगा, ज्या सदस्यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला ते राष्ट्रवादीचे होते, त्यांचा मुलगा राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे, त्यांच्या मुलानं गुन्हा दाखल केला राष्ट्रवादीच्या
आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करायची नाही असं त्यांचं म्हणणं आहे का? आणि मग भाजपवर आरोप करून काय मिळवलं तुम्ही? भारतीय जनता पक्षावर आरोप करायचा आणि भारतीय जनता पक्षानं हे सदस्य इथून नेले अशा पद्धतीचा आरोप करता आपण. पण एक लक्षात घ्या, पोलिसांची भूमिका त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याची नव्हतीच, तर त्यांना किमान तो सदस्य समोर घेऊन त्याचं अपहरण झालं नाही झालं समोरासमोर करून त्यानंतर मतदान करू दिलं असतं ना. म्हणजे याचा परंतु सगळ्याच्या निवडणुकीशी काही संबंध शेवटपर्यंत नव्हता, दोन त्या सदस्य दोन उमेदवारांना शिवीगाळ होल्ड करत होते. करण्याचा प्रयत्न नव्हता हा, असं तुम्ही म्हणता, आणि त्याच्यासाठी पोलिसांचा वापर वगैरे काही झालेला नाहीये या ठिकाणी. होल्ड करण म्हणजे किमान आता ज्यांचा गुन्हा दाखल झाला त्यांना विचारायला पण नको अशी मानसिकता आहे का आपली? किमान त्यांना विचारलं तर पाहिजे, गुन्हा दाखल झालाय, सदस्याच्या बाबतीतली भूमिका काय आहे. पण कुठल्याही परिस्थितीत त्याला आम्ही सोडणार नाही, त्याला आम्ही कसा मतदान करत नाही बघतो अशा पद्धतीची भूमिका घेणं आणि वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. मला सिंपल विषय तुमच्या पुढे सांगायचं आहे की जिल्हा परिषदेच्या प्रिमायसेसमध्ये शेकडो लोक घेऊन त्या ठिकाणी जाण्याचं कारण काय होतं? तिथली कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं कारण काय होतं? मतदानाची प्रक्रिया आपण सांगता हे 2 सदस्य गेले. मला एक सांगा, आम्हाला मतं पडली 33, त्यांना मतं पडली 30, हे 2 सदस्याची बेरीज केली तर 30 आणि 2 32, तरी पण आम्ही होतो 33. आमची निवडणूक प्रक्रिया जर झाली ना त्याच्यामध्ये हे असते 2 सदस्य तरी आम्ही निवडणूक जिंकत होतो. म्हणजे या सगळ्या घटनेचा निवडणुकीशी काही संबंध नाहीये, तरीही तुमचा तिकडे अध्यक्ष बसणार होता. पण जयकुमारजी, अध्यक्षावरनच मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आज जी गळाभेट तुम्ही घेतली महेश शिंदेंची, तर आता त्यानंतर जर त्याच्यावरनं प्रश्न असा निर्माण होतो की मतं फुटली का, अशा प्रश्नावरनं जर शिवसेनेने कारवाई केली तर मग भाजपमध्ये महेश शिंदेंना घेणार का तुम्ही? मला एक समजून घ्या तुम्ही की महेश शिंदे साहेब आणि आमची निवडणुकीच्या पूर्वीची आमची अलायन्स होती. आम्ही दोघांनी निवडणूक एकत्र लढली, भारतीय जनता पक्ष आणि महेश शिंदेंचा शिवसेना, आणि आम्ही कोरेगाव तालुक्यामध्ये एकत्र निवडणूक लढली. निवडणुकीच्या पूर्वीची आमची अलायन्स होती आणि निवडणुकीनंतर ही ते आमची अलायन्स तशीच राहिली. कारवाई करण्याचा प्रश्न येतो कुठं? निवडणूकच आम्ही दोघांनी एकत्र लढलेली आहे. त्यामुळं कोण काय म्हणतं याला अधिकचं महत्त्व द्यायचं कारण नाही. जर शिवसेनेचे आमदार असले महेश शिंदे साहेब तरी सुद्धा त्यांनी आमच्या सोबत निवडणूक पूर्व. पण जयकुमारजी, तुम्हाला असं वाटतंय, पण अशा परिस्थितीमध्ये आता शिवसेनेला तर नक्की तसं वाटत नाहीये, त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई झाली तर त्यांच्यासाठी तुमच्या पक्षामध्ये जागा आहे का, असा प्रश्न आहे. आता तो खूप पुढचा विषय आहे. कारवाई होईल नाही होईल, आमच्याकडे जागा आहे नाही, हा पुढचा विषय आहे. इथं परिस्थिती काय आहे की शेवटी आमची अलायन्स आहे, आम्ही युती म्हणून आम्ही सोबत वरती लढतो. शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, आम्ही एकत्र आहोत. तर शेवटी कुठला वाद किती टोकाला न्यायचा आणि किती त्याचा इश्यू करायचा हाही विषय शेवटी म्हणजे या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा अलायन्स मध्ये ऑल इज वेल आहे असं तुम्ही म्हणाल का? पोलिसांना वेटीला धरण्याचा प्रयत्न आजपर्यंत कोणी केला? पोलिसांना वेटीला कोणी धरलं? कायदा सुव्यवस्था कोणी तोडली? कंपाऊंड कोणी तोडलं? कंपाऊंडमध्ये कार्यकर्त्यांना कोणी घुसवलं? 307च्या आरोपींना कोण घेऊन आलं आणि ते त्यांना पोलिसांना अटक करण्यापासून किंवा पोलिसांना चौकशी करण्यापासून कोणी रोखलं? प्रत्येक गोष्ट केली ती त्यांनी केली. त्यांचं या प्रिमायसेसमध्ये कुठलंही काम नसताना ते गेले आणि तिथली परिस्थिती जी निर्माण झाली त्याला 100% कोण जबाबदार आहे? बर ठीक आहे. आता या घडीला तरी एकमेकांकडे तुम्ही बोटं दाखवताय, पण तरी सुद्धा तुम्ही म्हणताय की अलायन्स महत्वाचं आहे या सगळ्या याच्यामध्ये. बघूया भविष्यामध्ये नक्की काय अनफोल्ड होतंय. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल. आणि यानंतर आपण साताऱ्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. शंभूराजी, आपलं स्वागत आहे. आणि आज मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की ज्याच्यावरनं हे सगळं नाट्य होतंय ते नाट्य आधी साताऱ्यामध्ये नेमकं कशा पद्धतीने घडलं होतं? नेमकं सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडीच्या वेळी आमची जी प्रीपोल अलायन्स आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची, त्या 33 सदस्यांना आम्ही जिल्हा परिषदेकडे या ठिकाणी घेऊन गेलेलो होतो. 4थ्या मजल्यावर आम्ही असताना आमच्यातल्या 2 सदस्यांवर खोटा गुन्हा दाखल करून, म्हणजे जे की 11 वाजता मतदान आहे तर सकाळी पहाटे 5:45 गुन्हा दाखल केला आणि त्या खोट्या गुन्ह्यामध्ये त्या 2 सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला
ते दोन्ही सदस्य माझ्याबरोबर आणि मकरंद पाटील साहेबांच्या बरोबर आम्हाला इथपर्यंत मतदान केंद्रापर्यंत जायचे असं सांगत होते, पण त्यांना अडवलं. आमच्याशी धक्काबुक्की केली, मंत्री महोदय मकरंद पाटलांशी केली, माझ्याशी केली. त्या धक्काबुक्कीत झटापटीत माझ्या देखील बोटाला जखम झाली आणि बळजबरीनं खोट्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी त्या दोन आमच्या सदस्यांना तिथून बळजबरीनं घेऊन गेले आणि एक प्रकारे जिल्हा पोलीस दलांनी सातारच्या भाजपला अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची भेट अशा पद्धतीचा दांडगावा करून दिली. बर पण ज्या पद्धतीने या सगळ्या घडामोडी घडतायत, जे दोषारोप आज सुद्धा पाहायला मिळाले, त्यामुळे एक प्रश्न असा पडतोय की महायुतीमध्ये ऑल इज वेल आहे ना आता या घडीला? नाही आता बघा तुम्ही, सातारचा अनुभव तर मी तुम्हाला सांगितला काय वस्तुस्थिती घडली ती. त्यामुळं आता ऑल वेल आहे का ऑल नॉट वेल आहे हे आता जनतेनं त्यातला विचार करायचा आहे. आम्ही तर युती धर्म